नमस्कार ग बाई. नमस्कार. माई महाराज आले दाराला, सुख शांती नाही घराला. सुनानं मुठीत धरलंय बघ पोराला. बरोबर का चूक? अमाय बरोबर, एकदम बरोबर. माई तुला घरात आणायची होती सुनबाई, पण ती नागिणीपेक्षा कमी नाही. 25 दिवस सांभाळ केला, 2 दिवसात बायकोचा बैल झाला. बरोबर की चूक? कुठंच नाही चुकलं, कुठंच नाही. अजून बोला. माई सुनबाई करती घराने, काही म्हणायला गेलं की आपणच रडती जोरजोराने. थोडीशी घाबरते नवऱ्याच्या माराने, पण तुलाच गप्प केलंय बघ पोराने. अरे बापरे, कुठंच नाही चुकलं ना. हा, कोणते बाबा होय तुम्ही? थांब रे बेटा, बाई मोबाईल बाबाची सत्यवाणी. पाच ग थोडंसं पाणी, मागची निघून जाईल वनवणी. बाई अजूनही वेळ गेली नाही, लेकी सारखी सांभाळ सुनबाई, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही. चुकलं, चुकलं, इथं चुकलं तुमचं, चुकलं इथं. सुनबाईले लेकीसारखं वागवा आहे ना, म्हणजे उरावर बसून ठेवतील. काय रे ढंगाची आहे काय? माय आली तर चल म्हणते अंदर बोलाले, नाही काय? माय ते शेवटचं कडवं सोडून देऊ माय, पण त्याच्या आधीचे जे कडवे होते ना, ते सगळे बरोबर आहे. कुठंच नाही चुकत तुमचे. खरंच ना, तुमची सत्यवाणी आहे, सत्यवाणी आहे तुमची. माई जरा प्यायला पाणी देते की नाही? श्रद्धा, ए श्रद्धा, आमच्या घरातली सुनबाई बघून घ्या आणि तिचं वर्ण बघूनच तिचे गुण सांगून द्या. बघायचं काय बेटा, तिच्या नावातच खूप छान संस्कार, सुशीलता, कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीचं आहे तिच्या नावातच. तर तिच्याबद्दल तर काही वादच नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे का तुम्ही? हो हो ग पोरी हो. हो अनुरागजी, मी काय म्हणते, हा बोल ना श्रद्धा बोल. जरा घरातला जे किराणा आहे ना तो संपला, तर तुम्ही गुलाबजामुनचं पॅकेट्स खावा, असे काही काही म्हणजे असे खायचे खूप सारे आयटम्स आणाल का? घरात भाजीला नाही आहे. आणि स्वीट मध्ये काही असं खायला नाही, काही आली आहे आणि काकू आल्या आहे, तर त्यांना आज मी पाहुणचार करते, दुपारला जाते म्हणते त्या, म्हणूनच म्हटलं मी की काहीतरी घेऊन या बा बाहेरून. असं मी म्हणत होते की आणता का मग? बरं बरं आणतो ना, काही हरकत नाही, आणतो. मी काल सांगायला लागलो होतो, मी काल मार्केटला गेलोच होतो तर घेऊन आलो असतो. बरं आता जातो, काही विषय नाही. हो हो जा. ए कशाला ग त्याला पैशाच्या खर्चात पाडते? हा, कशाला त्याला पैशाच्या खर्चात पाडते? तुझी आई आली म्हणून काय 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 गुलाबजामुन हे ते करावंच लागते काय? आपल्या घरात एवढ्या दायान दुया पडल्या हाय, त्याला रुण्या लागते, त्याच्यात बर्थडे होते, उवा होते, त्या रुण्याईन सर्व बेकार होऊन जाते. तेच करणं. हा, कायले भाजीपाला गिजीपाला पाहिजे नाही, कायले पाहिजे म्हटलं, जे आहे ते करणं. हे आणणं ते आणणं तर पैशाला चुना लावत राहतं. माय म्हणणं असं वय बा, 2 पैसे शिल्लक पडले, आता तुझी डिलिव्हरी बिलिव्हरी आहे तर त्याच कामी पडते. आम्ही कुठून देणार आहे बाबा पैसा? आमच्याजवळ का पैसा आहे काय? तुझ्या नवराच कर आता जे काही करायचं आहे ते. आता त्याला काय एवढं पैशाला चई चई पडत तू? हे बघा सासूबाई, आता आमच्या पर्सनल गोष्टी चालू आहे आणि तुम्ही तर भेदभावाच्या गोष्टी केल्याच की तुझी डिलिव्हरी तुम्हालाच करायला लागते म्हणून. आणि आमची डिलिव्हरी आम्हाला करायची आहे ना, मग आम्ही बघू ना कशी करायची, काय करायची. हा, ते बघू आम्ही, घरी करायची का दवाखान्यात करायची. पैसा तर आम्हालाच द्यावा लागते आणि तुमच्याकडे आता पैसाच नाहीये, नाही का? बरं बरं ठीक आहे ना, काही हरकत नाहीये, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आणि जा. हो, तुम्ही जा, काय लागते ते घेऊन या. जा बरं फटफट. किती मुज्जोर आहे बापा, किती मुज्जोर हाय बापा बापा. मुज्जरच पाहिजे तुमच्या हाताखाली, मुज्जरच टिकते, अशी साधी भोळी सून नाही टिकत. आता ते लाईनी कशी आहे आणि काय आहे माहित नाही. काय माहित बिचारी आहे. मी तर म्हणतो का नशिबानं ही आली नाही पाहिजे. सांगतोच मी, भांडच फोड काम करतो तुमचं. थांबा. बरं श्रद्धा, मी जातो आणि घेऊन येतो. हो हो जा अनुराग. पाय 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 पाय, ते मगाशी बाबा म्हणेस ना, हो तू करती सून सून पण नागिनीपेक्षा कमी नाही. अन पोरानं तुलेच गप्प बसवलं म्हणते. आ, सून म्हणते पोराच्या मारायला जराशी भेटे म्हणते, पण पोरानं गप्प तुलेच बसवलाय म्हणते. मलाच गप्प बसवलाय. पाय तुझ्या इशारावरच गेला व मायथो. मी एवढी बोलली त्याने एक शब्द हुकार नेला ना, पुकार नेला, नुसतं बैल करून ठेवला होता ना एवढा साजऱ्या पोराले मायावाले. हो का, गोठ्यात बांधत जा मग, गोठ्यात बांधत जा, म्हणजे तुमचा एवढा तुमच्या मतानं ऐकते, तुमच्या इशाऱ्यावर चालते. म्हणजे तो बैल नाही आहे, म्हणजे माझा सासरा बैल नाही आहे, नाही का? आ, जास्त फळफळ काही करू नको. एक लात जर पोटावर मारली ना, तू मरतो म्हटलं आताच मराले. फालतूच्या फालतू मला राग नको आणू, राग आणाले. तुझी माय ना तुझी काकू गेल्यावर कोण आहे व तुले आम्हालाच राहा लागते. हा, मी मरून काही तू सुखी राहशील का? व मला मारून तू सुखी राहशील काय? नाही, त्या उरावर येऊन रातची मी नाचली, नावाची श्रद्धा नाही बी. जशी मी मरण तशीच तुला मारतो मी. मोठी सांगून राहिली, मराले भेट ना तर मला भे. हा, चटक्याचा खाऊ घालतो चांगली, मायले इथून पोकून गेली पाहिजे. वाईली वाईली होणार ठिकाण ते कोण तिथे खायला नाही भेटत. हा, जेवढा आनंद तेवढे त्याचे त्यालेच खाऊ घालतो, आम्हाला नको देजो. त्यालेच कमी पडते ते. मोठी सांगून राहिले, पाहिलं नाही कधी आणि आता करते लस 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 लस. हो हो, नाही तर तुमच्यासारखं काय शान भाषेचे दुकान फुटाण्याचं. हा, लोकांना सांगते मार, ह्या थोडं सोनं आणलं, ते थोडं सोनं आणलं, काय आणलं? स्वतः तर इकडचा हार घालते, ते डायमंड घालून आली पांढऱ्या साडीवर आणि मला सांगे त्या दिवशी, हो माझा भाऊ मेला काय म्हणे. आणि काय मी बैठा तोंडी काय टिकली लावते आणि पांढरी साडी घालते, तिचा नवरा काय जिवंत आहे काय बोलायला लावते? अव ते तर तुले दाडस आहे व ननद, तुले दाडस आहे. ते आली म्हणजे त्या डोक्यावरच बसते, डोक्यावर बसाले. एखादी पोरगी असते नंदीचं किती करते, पाय धुवून तीर्थ पेते. हो,
ते पाय धुवून तीर्थ पिण्याच्या लायकीची तरी आहे काय? पाय धुवून तीर्थ पिण्याच्या लायकीची असाले माणूस त्या लायकीचं पाहिजे ना कम से कम. बरं ते सगळं जाऊ द्या, मला तुम्ही तुमचा वाला प्रॉब्लेम सांगा. तुमचा प्रॉब्लेम मायापासून काय आहे? तुम्ही माझ्यासोबत असे काऊन वागता? मी माया म्हणजे मी तुम्हाला सुरतले पसंत नाही आहे की पैशाले पसंत नाही आहे का तुमच्या मुलानं पळून जाऊन लग्न केलं म्हणून मी पसंत नाही आहे? त्याच्याबद्दल मला रिझन सांगा काय आहे तर. सांगा बरं रिझन. तुमचं तर नेहमीच नाटक झालंय. सांगा आता एकटा आहे आपण, रिझन सांगा काय आहे? रिझन काहीच नाहीये. तू त्या घरून आम्हाला 10 तोळं सोनं आणून दे, माया पोराला कार घेऊन दे आणि 2 लाख रुपये मला दे. विषय संपला. तू हाजी हाजीच करतो मी. माया म्हणणं एवढं आहे का माया पोरानं लग्न केलं तर माया पोरानं फक्त तुला आणलं आणि स्वतःच्या जीवावर खाऊ घालून राहिला. तर माया म्हणणं असं वय, तू आमच्या घरी जीवावर काय माया जीवावर बसून काय, पण मायच्या घरून सोनं आणि गाडी फॉर्च्युनर घेऊन येईन माया पोराला दे, तेव्हाच तू माझ्या घरी राह, नाही तर इथून फुट. असं माया म्हणणं आहे. मी काय म्हणतो, मी आहे बालविवाहात, जास्त वयाची नाही आहे, 21-22 वर्षाची आहे. रिपोर्ट टाकून देईन. आजकाल पोळीचं लय चालते, हुंडा मागणं बंद झालाय माहित आहे ना. जास्त लालच केली तर फसा कोणाला लागते तुम्हाला. म्हणून सांगू राहिले जास्त काही उडू नका. आणि फॉर्च्युनर आणि ते 10 तोडं 8 तोड सोनं आता आम्हाला 7-8 पिढ्या इकून टाका लागणार आमच्या, तेव्हा कुठे जाऊन आमचे एवढे पैसे येईन आणि तर आम्हाला कटोरी घेऊन बसा लागन. काय एवढी लालूचच काय करतात? सर्व गोष्टी बरोबर आहे, खा प्याले भेटते आणि सोन्या नाण्याची एवढी लालूच काय करतात? सोन्यात तुम्ही तुमच्या घरी करू शकता, दुसऱ्याकडून अपेक्षा काय ठेवता? नाही नाही, तुला काय करायला लागते म्हणजे आमच्या घरी अशी झाली काय तू? आम्हाला सोनं पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर पैसे तरी पाहिजे, नाही तर गाडी तरी पाहिजे. तिन्ही वस्तू पाहिजे, एक एक करून दे एकेका वर्षात. मी काय म्हणतो, तुमची पोरगी आणते ना, तुमच्या पोरीने मायावरचं 10 तोळं सोनं आणून घ्या आणि घालून फिरा मस्त इकडला तिकडे. मायाकडून अपेक्षाही करू नका ना आशाही करू नका. माया बबड्या, तू माझ्यासोबत कसा आहे वाग बापा. बायकोवर जास्त प्रेम कर, मायावर कमी प्रेम कर. मी त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणत तुले. कोणावरही प्रेम कर बापा तू, काही नाही. हे आपली सोय, मी तुमची सोय. कोणी कोणाचं वेगळं वेगळं नाही आहे इथं. पण माय म्हणणं असं होय का बा, सासूच्या जरा अलग अलग राहत जाय. तुझी सासू काही बरी नाही दिसत मला, बरी दिसाले. काही कुठं तुला घालून देऊन पहिलेच त्या बायकोनं तुला बैल करून ठेवला आहे, अजून हे सासू तुला काय गाढव करून ठेवते का मंकी करून ठेवते काही माहित नाही. म्हणून सासूच्या अलग अलग राहीन. सासूला काही जास्त गोष्टी सांगू नको, तिच्या हातचं काही खाऊ नको. मग म्हणजे मायने मला काय सांगितलं, माय कधीच उलटा सल्ला देत नाही. माय देते चांगला सल्ला देते रे बाबू. ऐकायचं असेल तर ऐक बापा, नाही ऐकायचं असेल तर नको ऐकू. देव हाय बापा. च्या माय बी नाही आपल्याच घरी आपल्याच खंजीर खुपसून काय सांग बरं. जमाना मोठा बेकार आहे बाबू. जमाना चांगला आहे का? लय बेकार जमाना आहे. तुझी कुठची बायको तुला बैल बनवून टाकते, तुझी सासू झाली ना बापा. आता हे पोरीवर प्रेम करण्यासाठी नाही तुला गाड्यावर, नाही तुला मंकी करून ठेवून तर मग नावाची मी काय नाव आहे माय? निर्मला. ठीक आहे बाबा, ठीक आहे बरं. आई, कम्प्युटर वाल्या बाबाची कहाणी सत्यच आहे हो बापा. सत्यच आहे त्याची कहाणी, नाही काय? हो बिचारे, सत्य आहे त्याची कहाणी. असं काही ऐकत नाही बाई. काय करावं बापा, आपल्याजवळ आता एकच मार्ग राहिलाय. याले दारूची सवय लावायची आहे आणि तिच्याबद्दल याच्या मनात काळपण निर्माण करायचा आहे. ना रहेगी बास और ना रहेगी बासुरी और उसमें से नहीं निकलेगी माधुरी. पण कसं शक्य आहे ते? शक्य काऊन नाही आहे? याले म्हटलं बैता आले लहान धीरजले का रोज दारूच्या बॉटला घेऊन ये. मी तर म्हणतो साल्याला देशी घेऊन येते, चांगलीच चढते गावरानी, म्हणजे याची हालतही खराब होते आणि मग एकदमच माणूस असा हलका फुलका मिळासारखा करते नाही काय. म्हणून इकडच्या आणल्यापेक्षा बा हलकी फुलकी कैच्या काही मग महागवाली महाग आहे ना, आपल्याला परवडणार नाही ती. आपण गरीबच आहे. आता मग मोठ्या लोकांसमोर मोठेपणा दाखवा लागते नाही काय. मग नाही तर काय. बरं बाई, लाव ना मग धीरजले फोन, आण ना म्हणा. आज हिची मायने तिची काकू जातेस, हे काही जात नाही मिळार त्याच्या सोबत. तर आपल्याला काही ना काही तिला अद्दल घडावंच लागन ना. काय करतं, मोठी चरक चरक करते ना तिच्यासोबत. आपण असं काही केलं नसतं. बोलते किती ओठस नाही ते बाबा. बाबा काय वय बापा बोलणं तिचं. हाय आई, धीराजवळ पैसे नाही म्हणे. तू म्हणे ताई म्हणे पैसे पाठवतो म्हणे बिचारे. सांग बरं बापा, थोय तर लंग लंग भिकारी साहेब. मग कोणाला सांगू? पैशाची सारे आपत, सर्व पैसे बाबाच्या हाती व्यवहार आहे. तू बाई त्याला म्हणतं बैल करून ठेवला, पण ती भल्ली हुशार निघाली. नवऱ्याला आपल्या मुठीत बांधलं आणि तुला तर बाबाला नुसतंच वाऱ्यावर सोडलाय. बाबा नुसतं एकही पैसा नाही देत, काम पडलं ते बाबा फक्त घरात आणून टाकून आपल्या खर्चाला काहीच नाही राहत. मग बाई काय करावं ना काय नाही तर बापा. ते धीरजची बायको आहे ना, माग ना मला तिला पैसेवाली आहे म्हणते ती. अमाय हो बाई, पाय बरं आठवणच नाही राहिली बापा. त्याला म्हणतो का त्या नवीन जोडपीनले माग म्हणतो पैसे, म्हणतो तिले म्हणतो का हा देतो मग मी तुले. आजची किंमत 1 लाख देशील तर उद्याची किंमत मी 10 लाख रुपये देईन. असं तिले वाऱ्यावर चढव म्हणतो, तिच्याकडून पैसे काढ म्हणतो. असंच म्हणतो त्याला. हो मन कर बाई, तसंच कर. काय करतं मग ते पोट्टीले पैसेवाली आहे, देते तिले पैसे. त्यानं म्हटलं असं सहज ताई पैसे दे म्हणून. धीरज जवळ राहते पैसे. ते पोट्टी त्याच्यासोबत राहिली का त्याच्याजवळ पैसेच राहते. लावबर त्याला फोन, लावबर. थांब ना व, ते आहे ना तिथं अंदर बसले, त्याला ऐकायला जाईन ना, त्याला जाऊ दे मग फोन लावतो. तो येत नाही लवकर घरी आला ताई, मग आपल्या गावात काही मार्केट नाही का, गेला घेऊन आलं. बरं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र.